पुढची बातमी. बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडीवरती सुपाऱ्या फेकण्यात आल्या. या आंदोलनामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, पण त्या आंदोलनाशी आमचा संबंध नाही, पक्षाचा संबंध नाही, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. मात्र मनसेनं आम्हाला इशारे वगैरे देऊ नये असंही त्यांनी सुनावलंय. तर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना इथे जोरदार इशारा दिलेला आहे. बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडीवरती सुपाऱ्या फेकणारे हे आमचे कार्यकर्ते नाहीयेत. आमचा आणि पक्षाच्या भूमिकेचा आणि त्या आंदोलनाचा कुठलाही संबंध नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या. त्या शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात, पण त्याचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही त्या आंदोलनाशी. आमच्या माहितीप्रमाणे ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं. आरक्षणासंदर्भात धमक्या इशारे देऊ नका, धमक्या इशारे देऊ नका, ते भाजपला द्या, फडणवीसांना द्या, महाराष्ट्रद्रोह्यांना द्या. महाराष्ट्रातलं वातावरण ज्या पद्धतीने बिघडलं जातं आहे किंवा बिघडवलं जातं आहे ते पाहता भविष्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी या विषयावर संयम पाळणं गरजेचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.